उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर हे विजयी झाले, त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी त्यावर बोलण्यापेक्षा वायकर यांना शुभेच्छा द्यायला हव्यात असा सल्ला शिवसेना शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. जो जीता वो सिकंदर, आता त्यावर बोलून काही फायदा नसल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एकदा पराभव झाल्यानंतर त्याबाबत पुन्हा मागणी करण्याचा अधिकार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेचा वर्धापन दिन हा वेगळा ठरणार असल्याचंही सांगितलं. त्यामुळे या मेळाव्यातील विचार ऐकण्यासाठी शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. विधानसभेत जास्तीत जास्त जागा निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठीच ही सभा महत्त्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. 2 वर्षात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी झालेत. राज्यात लोकसभेला केवळ 15 जागा लढल्या आणि 7 जागा निवडून आणल्या. तर संजय राऊत सकाळी उठल्यानंतर काय बोलावे याचा विचार त्यांनी रात्रीच केलेला असतो अशी टीकाही त्यांनी केली. त्यातही बाळासाहेबांच्या शिष्यानं काय करायचे ते लोकसभेच्या निवडणुकीत करून दाखवले. आमचा पक्ष किती मोठा आहे हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झाले. काही जणांनी बाळासाहेब यांचे मोडीत काढलेले विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा लोकांसमोर आणले. त्यामुळे बाकी कोण काय बोलतं त्यापेक्षा हे आपण मार्गक्रमण करत राहायचं असंही ते म्हणाले. और कल हम लोग माननीय एकनाथ शिंदे साहब क्या बोलते हैं, क्या विचार उनके हमारे सामने रखने वाले हैं और विधानसभा इलेक्शन के लिए उनके विचारों के माध्यम से हम क्या वहां से लेके जा सकते हैं, इसके लिए हम बहुत ही बड़े पैमाने पे सब शिव सैनिक वहाँ पे जमा हो जाएंगे और एक अलग माहौल हो जाएगा. एक हमारे लिए तो ये त्योहार है. सर, बड़े भाई को लेकर शिवसेना में मतभेद नजर आ रहे. निरुपम का बयान अलग आता है, शिक्षा जी का बयान अलग है. वही आपके जो शेरंग बार ने एमपी उन्होंने कहा कि केंद्र में हमको सिर्फ बैमोज दिया गया. केंद्रीय मंत्री की देखिए, ये तो पार्टी के प्रवक्ता और पार्टी के चीफ शिंदे साहब ही निर्णय ले सकते हैं इस बारे में. कुछ कहने लायक मैं क्या पार्टी का प्रवक्ता नहीं हूँ. मगर एक बात सही है कि महायुति और महायुति के माध्यम से हमें आगे भी विधानसभा का इलेक्शन लड़ना है. तो महायुति के माध्यम से बहुत ही अच्छी प्रतिक्रिया देते हुए हमें आगे बढ़ना है और फिर एक बार राज्य में महायुति की सत्ता ले आनी. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे शहरात लागू करण्यात आलेली 10% पाणी कपात रद्द करण्याबाबत प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. मुंबई महापालिकेकडून ठाण्याला देण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात केल्यामुळे शहरात पाणीटंचाई जाणवत असल्याकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडून लक्ष वेधण्यात आलं. ठाणे शहरातील नागरी समस्या आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक आणि नगरसेविकांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची आज सायंकाळी भेट घेतली. या शिष्टमंडळात माजी गटनेते नारायण पवार, मनोहर डोंबरे, भरत चव्हाण, मुकेश मोकाशी, कृष्णा पाटील, सुनील जोशी, नंदा पाटील, दीपा गावंट, अर्चना मणेरा, कमल चौधरी, कविता पाटील, मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी, राजकुमार यादव आदींचा समावेश होता. ठाणे शहराला अपुरा पाणीपुरवठा होत असतानाच मुंबई महापालिकेनं ठाणे शहराला देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केली आहे. त्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई भेडसावते. घोडबंदर रोडवरील काही सोसायट्यांमध्ये 1 ते 2 लाखांच्या टँकरची बिलं होत आहेत. नौपाडा, उथळसर, कळवा, दिवा, वागळे स्टेट भागात अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर 10% पाणी कपात रद्द करून पाणीगळती रोखण्याची मागणी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली. त्यावर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांबरोबर चर्चा करून पाठपुरावा करण्याचं आश्वासन आयुक्त राव यांनी दिलं आहे. अनेक सोसायटीमध्ये महिन्याला कमीत कमी 1 ते 2 लाख रुपये टँकरला बिलं द्यायला लागत आहेत. हा एक विषय चर्चा त्या ठिकाणी झाली पॉझिटिव्ह. 10% पाणी कपात लवकरच रद्द करण्यात येईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे. दुसरा एक विषय त्या ठिकाणी होता
की वृक्ष छाटणी आयुक्तांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की वृक्ष छाटणी वर्षातनं 2दा आम्ही निविदा त्या ठिकाणी काढण्यात येतील, जेणेकरून अनेक रस्त्यालगत 50-50 वर्ष झाली झाडं वाढलेली आहेत आणि झाडं पडून त्या ठिकाणी मोठा अपघात होतो आणि त्यामुळे वर्षातनं 2दा निविदा त्या ठिकाणी काढली जाईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलंय। वाहनतळं सर्व्हिस रोडला ज्युपिटरच्या बाजूला जे वाहनतळ आहे त्या ठिकाणी 1400 4 व्हीलर गाड्या लागल्या जातील। ते वाहनतळ गेली 4 वर्ष झाले बंद आहे। आयुक्तांनी सांगितलं महिनाभरात ते वाहनतळ चालू केलं जाईल आणि त्यामुळे सर्व्हिस रोडची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहतूक कोंडी ही त्या ठिकाणी कमी होऊ शकते असं आयुक्तांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं। नालेसफाईच्या बाबतीत पण जिथे जिथे काही तक्रारी असतील तर आम्हाला त्या ठिकाणी सकल भाग आहे म्हणजे नौपाड्यासारख्या भागात असतील, घोडबंदर भागामध्ये सकल भागात पाणी वर्षानुवर्ष साठतंय। महानगरपालिकेचा बाहेरचा भाग असेल, वंदना टॉकीज असेल, राममर्त रोडचा गजानन महाराज चौक आहे, त्यानंतर कोपरीमधला भाग आहे, दुसरा पेड्या मारुती महागिरी कुळीवाड्यातला भाग आहे, असं ब्रह्मांडमधला भाग आहे। अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष पाणी साठतं, त्या ठिकाणी पाण्याचा निचरा कसा होईल, अनेक ठिकाणी नाले साफसफाई केलेली आहे पण काही ठिकाणी अजून कामं झालेली नाहीत, ती कामं लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन आयुक्तांनी दिलेलं आहे। तर 10% पाणी कपात नाही बोले रद्द करणार, पाणी आणणार नाही 10% मुंबई महानगरपालिकेकडनं ठाणे महानगरपालिका पाणी उचलते आणि मुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी 10%चं पाणी कपात केलेलं आहे। आयुक्तांचं म्हणणं की मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी आम्ही चर्चा करून ही पाणी कपात लवकरात लवकर रद्द करू। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी दिलासादायक बातमी आहे। रिक्षा टॅक्सी चालकांना ग्रॅच्युटी देण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। ग्रॅच्युटीसाठी वर्षाला 300 रुपये भरावे लागणार अशी घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी आपण कल्याणकारी मंडळ निर्माण केलं असून लाखो टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ काम करेल। टॅक्सी चालकांना ग्रॅच्युटी देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे। वर्षाला 300 रुपये त्यासाठी तुम्हाला भरावे लागतील। याचे काही पैसे हे सरकार देणार आहे। यावर काम सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। चालकांच्या परिवाराला विमा संरक्षण दिलं जाईल। ज्यांची मुलं आहेत त्यांना देखील नोकरी देण्यासाठी जर्मनीसोबत एक करार केलाय। या महामंडळांमध्ये तात्काळ दुखापत होईल त्याला 50,000 रुपये देण्याची तरतूद आहे। आरोग्य विभाग पॉलिसी विस्तृत केली जाणार आहे। तसंच या चालकांचं मिनिमम कॅल्क्युलेशन आणि राज्य सरकारने दिलेले पैसे धोरण तयार होईल। ही गरीब लोक असून हे सर्वसामान्यांचं सरकार असल्यामुळे आम्ही ही योजना आणल्याचंही त्यांनी सांगितलं।
दादरमध्ये होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे स्मारकाची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंकडून पाहणी. जुन्या महापौर बंगल्याच्या ठिकाणी बाळासाहेबांच्या स्मारकांचं काम सुरू आहे. याविषयी एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये असताना त्यांना बाळासाहेबांबद्दल काही करता आलं नाही. आमच्या सरकारनं बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं समृद्धी महामार्ग सुरू केला. बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आम्ही युद्धपातळीवर पुढे नेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं हे सरकार आहे. या सरकारला लोकांनी पाठिंबा दिलाय. जे आज बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात त्यांचं वोट शेअर 42% आहे आणि आमचं 48% आहे. काही लोक खोटं नरेटिव्ह पसरत आहेत. लोक आमच्या सोबत असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.